Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn Standard 8 Mathematics chapter number 12 linear equation in one variable, right? In which we are going to learn practice set 12.2 in which we will see the word problems. याच्यात आपण काय बघणार आहे word problem बघणार आहे. Word problems हे विद्यार्थ्यांसाठी थोडेसे काय अवघड वाटतात त्यांना, कारण काय इथे आपल्याला दोन याच्यावर आपल्याला काय करायचं स्ट्रगल करायचं. एक म्हणजे लँग्वेज आणि सेकंड म्हणजे मॅथमॅटिक्स. बरोबर. आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय करणार आहे आपण, ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्सनी ट्रीट करायचे, त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलेट करायचं आणि नंतर ते काय करायचं सॉल्व करायचं. आपण इन लास्ट एपिसोड वी हॅव व्हेरी वेल सी दॅट हाऊ टू सॉल्व linear equations. Now in this video we will go to learn the word problems. Question number 1 काय practice at 12.2 चा, mother is 25 year older than her son. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4:9. आता इथे बघा कंडिशन काय दिलेलं आहे, कोण कोण आहे कॅरेक्टर, कोण आहे मदर आणि सन. कॅरेक्टर काय दिले मदर, इकडे मदर आणि सन. बरोबर. त्याच्यानंतर बघा काय दिले की मदर्स इज 25 years older. मदर ही काय, आई ही काय मुलापेक्षा 25 वर्षाने मोठी आहे. मग आता इथे बघा आपण काय करायचं, लेट आपल्याला काय विचारलेलं आहे, आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स टू मदर्स एज विल बी 4:9. आणि आपल्याला काय करायचं अँड सन्स एज. बरोबर. जिथून आपल्याला म्हणजे क्वेश्चन विचारले तिथून आपण आन्सर स्टार्ट करणार आहे. लेट द प्रेझेंट एज of son is equal to x years, right? Therefore his mother's age, काय मदर्स एज, मदर काय दिले 25 years older, 25 वर्षाने जास्त आहे. ओल्डर म्हटलं तर काय करायचं ऍड करायचं x plus 25 years, right? आता आफ्टर 8 years सेकंड कंडिशन बघा काय दिलं, इफ आफ्टर 8 years रेशो सन एज टू मदर्स एज विल बी 4:9. काय दिलं आफ्टर 8 years एज ऑफ सन, काय त्याचा आज किती होतं, प्रेझेंट एज किती होती एक्स. बरोबर. तर काय आफ्टर 8 years काय एक्स प्लस 8 years एज ऑफ मदर, एज ऑफ मदर काय आपलं एक्स प्लस मदरचं एज सुद्धा काय होईल 8 years ने इन्क्रीज होणार आहे. एक्स प्लस 25 दॅट इज एक्स प्लस 33 years. आता बाय गिवन कंडिशन काय दिलेली बघा, द रेशो ऑफ सन्स एज, रेशो मीन्स फर्स्ट नंबर डिवाइड बाय सेकंड नंबर. सन्स एज किती आपलं एक्स प्लस 8 इज टू एक्स प्लस 33 4:9. हे झालं आपलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, हे फॉर्म झालं. बरोबर. आता याला आपल्याला सॉल्व करायचं काय लागतं 9 therefore 9x plus 8 9x plus 8 इकडे 4 9 into x 9x 9 8 जा 72 4x 4 3 जा 12 1 कॅरी 4 3 जा 1 आणि 4 3 जा 12 आणि 1 13, राईट 132. सो 9x हा 4x इकडे त्यांना मायनस होईल 4x 132 प्लस 72 तिकडे त्यांना काय मायनस. सो 5x 132 minus 72 किती 2 minus 2 0 13 minus 7 6. So x is equal to 60/5. Therefore x is equal to 12. And therefore काय विचारलं आपल्याला find the son's age. Therefore present age of son is equal to 12 years.
Okay. Now, dear student, example second of practice set 12.2 is the denominator of a fraction is greater than its numerator by 12. If the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1 by 2. Find the fraction. आता आपल्याला एक्झाम्पल कळलं नाही तर दोनदा तीनदा चारदा वाचायचं, त्यांच्यातले काय कंपॅरिझन करायचे, त्याच्यात काय दिलेले ते नेमकं शोधायचं. But the denominator of a fraction is greater than its numerator. Denominator of a fraction is greater than its numerator by 12. Greater than its numerator by 12. आता फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं, फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन मीन्स देयर इज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता आपल्याला काय दिले फर्स्ट याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले आपल्याला काय दिले रिलेशन दिलेले. बट जस्ट पहा the denominator is greater than its numerator. कोणाची denominator is compared with numerator. So first we consider let for a fraction numerator is equal to x, therefore denominator किती denominator is greater than its कितीने ग्रेटर है 12 में. सो इट इज x प्लस 12, isn't it? आता ही कंडिशन काय दिली, इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1 by 2. Find the fraction. So by given condition, therefore the original fraction x upon x plus 12 हे का आपलं ओरिजिनल फ्रॅक्शन आहे, मूळ अपूर्णांक जो फाइंड आउट करायचा आपल्याला. बरोबर. बाय गिवन कंडिशन काय म्हणतो, बाय गिवन कंडिशन इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2 मीन्स सबट्रॅक्ट 2 is decreased by 2 and the denominator is increased by 7. किती आहे 7 ने इन्क्रीज करायचं म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे x प्लस 12 त्याच्यात काय ऍड करणार आपण 7. द फ्रॅक्शन विल बी इक्वल विथ 1 by 2. सो देयरफॉर x minus 2 x plus 12 plus 7 is equal to 1 by 2. x plus 19 12 plus 7 19 is equal to 1 by 2. हे कंडिशन फॉर्म करणं हे महत्वाचं आहे, बाकी तुम्ही सॉल्व करू शकता. सो 2 times x minus 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 times x minus 2 is equal to 1 times x plus 19, right? So 2x minus 4 तुम्ही एका खाली एक लिहायचं आहे 1 after 1. बरोबर. 2x minus 4 1 into this quantity is x plus 19. So 2x plus x इकडे तो ना minus x minus 4 तिकडे तो ना plus 4. Collect the variables in one side and constants or numbers in another side. Minus 4 तिकडे तो ना plus 4, x इकडे तो ना minus 2x minus x 19 plus 4 23. Therefore the original fraction is किती ओरिजिनल फ्रॅक्शन आपल्याला x अपॉन x प्लस 12 है ना, 23 अपॉन 23 प्लस 12 that is 23 अपॉन 35. ओके. Now question number 3 of practice set 12.2 is the ratio of weights of copper and zinc in brass is 13:7. And the weight of zinc in a brass utensil weighing 700 gram. आता बघा काय दिले आपल्याला, दोन जण दिले काय जे ब्रास होतं कॉम्बिनेशन कोणाचं, कॉपर आणि झिंक दोघांचं. दोघांमध्ये काय रेशो दिलाय, कॉपर आणि झिंकचा रेशो काय 13:7. द रेशो
of weights of copper and zinc in brass is 13:7. Therefore, let their weights are, that is, their weights are in common multiple of 39:7. त्यांचे जे वेट्स आहे 13 आणि 7च्या काय कॉमन मल्टिपल मध्ये, बरोबर. therefore let the weight of copper 13x gram and weight of zinc 7x gram. आता दोघं मिळून किती दिले आपल्याला? ब्रासचं किती वेट? 700 ग्रॅम. बाय गिवन कंडिशन (13x + 7x) 700. दोघांचं वेट किती आहे? 700 ग्रॅम. सो 13 20x, दोघांची सम होईल 13 टाइम्स आणि 7 टाइम्स 20 टाइम्स 700/20 कॅन्सल होईल. इकडे 235. एक्सची व्हॅल्यू काय? 35. आपल्याला कोणाचं वेट विचारलेलं आहे? फाइंड द वेट ऑफ झिंक. झिंक म्हणजे कोणाचं? 7x. therefore weight of zinc in brass, you can see, is equal to 7 into 35. 7 5s are 55, 35. 3 carry. 7 3s are 21. 21 and 3 24. Yeah. Okay. Now next question number 4. स्टार मार्क क्वेश्चन आहे हायर ऑर्डरचा. हायर ऑर्डर थिंकिंग, उच्च दर्जाचा जरा. फाइंड 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. आता होल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? 0 1 2 3 4 5 यांना काय म्हणतो आपण? होल नंबर्स. ज्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 चा डिफरन्स आहे, बरोबर. म्हणजे आपण जर एक नंबर x घेतला तर दुसरा काय येणार आहे? x + 1. तिसरा काय येणार आहे? x + 2. लेट जसं आपण होल नंबर्स घेतले 3 4 5, याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 3 3 + 1 4 3 + 2 5, राईट. सेम तसंच आपण काय घेतो? लेट द 3 numbers be x + 1 x + 2. now by given condition काय दिले? the find 3 consecutive number consecutive whole numbers whose sum is, sum काय त्यांची? x + 1 and x + 2 is greater than 45 but less than 54. Greater than 45 and less than 54. That is x + 1 bracket solve x + 2 किती मग? therefore 45 x + x किती? 3x. 1 + 2 3 54. therefore we get काय भेटलं आपला? 45 is less than 3x + 3 and 3x + 3 less than
54 पहा, हा एक पार्ट आणि हा सेकंड पार्ट, दोन पार्ट मिळतात आपल्याला. 45 इज लेस दॅन 3x प्लस 3 अँड 3x प्लस 3 इज लेस दॅन 54. आता याला आपण इनइक्वालिटी जस्ट इक्वल टू च्या ऐवजी इनइक्वल आहे सॉल्व करायचं. सेम प्लस 3 इकडे त्यांना काय मायनस 3, इकडे पण काय 3x प्लस 3 तिकडे त्यांना काय मायनस 54 मायनस 3, राईट. सो 45 मायनस 3 42, इकडे बघा 3x 54 मायनस 3 51. आता हा जो x आहे 3x, आपल्या x ची व्हॅल्यू काढायची, इकडे त्यांना डिवाइड 42 बाय 3 लेस दॅन x 51 बाय 2 आपला 51 बाय 3. सो 14 इज लेस दॅन x. इकडे काय x इज आपलं 14 इज लेस दॅन x अँड x इज लेस दॅन 17. आता x x here is x is greater than 14. याला आपण सेकंड लँग्वेज मध्ये काय म्हणू, x is greater than 14 आणि याला काय म्हणू, x is less than 17. आता बघा दॅट इज, याचा अर्थ काय, x ची व्हॅल्यू काय आहे, x is less than, x is greater than 14 means first number काय 15 राहील. that is x is equal to 15 or x is equal to किती, greater less than 17 means x is equal to 16, right. that is the numbers are x काय 15 plus 1 15 plus 2 or 16 plus 1 16 plus 2, it is 15 16 17 or 16 17 18. और याची सम किती होते 48 म्हणजे ग्रेटर दॅन 45 आणि लेस दॅन 54. याची सम किती 17 3 जा 51 होईल. याची सम काय 51 is greater than 45 and less than 54. So our answer is we get two sets, that is 15 16 17 or 16 17 18. Okay. Next example, question number 5. In a two-digit number, digit at the tens place is twice the digit at unit place. If the number obtained by interchanging the digits is added to the original number, the sum is 66. Find the number. आता इथे बघा टू डिजिट नंबर आलेला आपला, टू डिजिट नंबर. आता टू डिजिट नंबर काय आहे बघा, जस्ट 34 याला काय आपण टू डिजिट नंबर. याच्यामध्ये काय काय, एक युनिट प्लेस आहे आणि एक काय टेन्स प्लेस. आता युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस याच्यामध्ये काय, जस्ट 34 कसं म्हणतो 30 प्लस 4 मीन्स 3 into 10 plus 4, that is multiply tens digit by 10 and add a unit digit, right. So we get these two digit number in numbers. बरोबर, हे काय न्यूमेरिकल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कशामध्ये वर्ड्स मध्ये पाहिजे आपल्याला, या व्हेरिएबल मध्ये. इन अ टू डिजिट नंबर, डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस. आता इथे काय करतो, लेट unit place digit in x. Therefore काय झालं, two digit number digit at the tens place is twice the digit at units place. Therefore tens place digit किती 2x, twice डबल दिलेले बरोबर. आता therefore the original टू डिजिट नंबर इज, ओरिजिनल टू डिजिट नंबर काय होतं आपल्याला, या टेन्स ला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ने, आपला 2x ला कशाने मल्टिप्लाय करायचं 10 ने, जसं इथे केलं 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं 10 ने. त्याच्यात कोण ऍड करायचंय, युनिट प्लेस 20x 2 into 10 into 2 20,
दॅट इज 21x हा झाला ओरिजिनल डिजिट बरोबर. आता द नंबर obtained by interchanging आता 34 आहे त्याला काय नाही तुम्ही इंटरचेंज करतो डिजिट म्हणजे काय करतो 43 हा इकडे आला आणि हा इकडे आला त्याला म्हणतो 43 बरोबर. हा काय याला काय 4 × 10 + 3 राईट. तसं इथे पण काय आपल्याला आता की जो नंबर आपण मिळवणार तो कसा आहे याला 10 ने मल्टिप्लाय करू 10 × x प्लस त्याच्यात हा 2x ऍड करायचा बरोबर. म्हणजेच काय 10x + 2x 10x + 2x म्हणजेच काय होतं आपल्याला 10x + 2x means 12x. आता by given condition काय दिली if the number obtained by interchanging the digits is added to the original number बरोबर. by given condition काय आपल्याला की हा 21x आकाशामध्ये ऍड करणार 12x हा जो नंबर आहे हा ओरिजिनल नंबर आहे आणि हा इंटरचेंजिंग करून आला बरोबर. 21x + 12x त्यांची सम किती म्हणतो तो सम इज 66. सो 21 + 12 दोन्ही x च्या क्वांटिटी म्हणून ऍडिशन होईल किती 33x = 66 म्हणजे x हा 33 डिवाइड करते 33 च्या डबल 66 म्हणजे काय 2 and therefore the original number is equal to 21 into 2 म्हणजे किती 42. ओके. Now next question 6 बघा. Some tickets of rupees 200 and some of rupees 100 of a drama in a theater were sold. और एक 200 रुपयाचं तिकीट आहे 100 रुपयाचं ड्रामासाठी थिएटरमध्ये ड्रामासाठी सोल्ड केले. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 200 बघा इथून आपलं खास एक्झाम्पल चालू होतं. द नंबर ऑफ tickets of rupees 200 sold was 20 more than the number of tickets of rupees 100. 200 चे किती 200 sold was 20 more than the number of tickets of rupees 100. 100 चे जेवढे तिकीट्स आहेत त्याच्यापेक्षा 200 चे किती जास्त सोल्ड झाले 20. The total amount received by the theater by sale of tickets was rupees 37,000. Find the number of rupees 100 tickets sold. Right? Number of rupees 100 tickets sold is equal to X. Therefore, number of rupees 200 tickets sold किती जास्तीचे म्हणतो द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ रुपीज 2000 सोल्ड 200 सोल्ड वॉज 20 more than 20 more म्हणजे किती x plus 20 right. So by given condition the total amount received by the theater by sale of tickets was rupees 37,000. और आता x 100 चे किती x आहे बरोबर म्हणजे 100 पासून किती रुपये देणार त्याला 100x by selling x tickets of 100 you will get 100x rupees. Again इथे किती लागतं x 200 into x plus 20 इतके तिकीट कोणाचे 200 चे x plus 20 विकेट घ्या म्हणून मिळणार आहे. दोघांची सम किती दिली आपल्याला
37,000. बरोबर इथे काय करू आपण आता 100x प्लस 200x हे ब्रॅकेट सॉल्व करू 100x as it is 200x plus again 2 into 2 4 37,000. Therefore you get in 300x $4,000 तिकडे आता ना काय मायनस होईल सो 300x 37 minus 4,000 33,000. So x is equal to 33,000 by 300. So 0 0 get cancel. 3 1s are 3 1s are 3 3 1s are 3 110. Therefore, the number of is 100 tickets sold is equal to 110. Okay. Next bar, question number 7 of practice set 12.2 is of the three consecutive natural numbers 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. आता बघ इथं काय दिलं कॉन्सेक्टिव्ह नॅचरल नंबर्स म्हणजे सक्सेसिव्ह नॅचरल नंबर्स. आता किती दिले आपल्याला 3 दिलेले 3 1 आफ्टर 1 एकानंतर एक येणार सक्सेसिव्ह बरोबर 3 नंबर्स त्यांच्यामध्ये काय म्हणतो 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. फाइंड द नंबर्स. मग इथे आपण फर्स्ट काय करून घेऊ द 3 consecutive natural numbers be x plus 1 x plus 2. We remember हे सर्व नंबर असे लिहायचे 3 नॅचरल नंबर सांगितले कॉन्सेक्टिव्ह तर बरोबर. आता बाय गिवन कंडिशन्स लक्षात ठेवा काय 5 times the smallest number म्हणजे 5x is म्हणजे is equal to 9 more than 4 times the greatest number. 4 times कोण आहे greatest number कोण आहे x plus 2 याच्यापेक्षा किती जास्त 9 more म्हणजे काय प्लस 9 लेस म्हटलं असतं काय झालं असतं मायनस घेतलं असतं आपण. आता बघा याला सॉल्व करायचं. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल 4a 5x 4 into x 4x 4 into 2 8 plus 9 हे ब्रॅकेट सॉल्व केलं 4 into x 4x 4 2 जा 8 बरोबर. आता काय हा 5x इकडे जाताना आपण 4x इकडे जाताना मायनस 8 5x minus 4x 8 plus 9 x is equal to 17. 5x minus 4x is x 8 plus 9 is 17. That numbers are किती 17 numbers are 17 18 and 19. बघू कसं आहे येते आपलं याच्या किती टाइम्स टॅली करून घेऊ आपण 17 5 जा 85 बरोबर याचे किती 4 टाइम्स म्हणजे किती 19 into 4 76 त्याच्यात 9 ऍड केलं तर काय होतं 85. सो आन्सर इज राईट असं टॅली करू शकता तुम्ही. Now dear student, question number 8 is Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaid it, spending rupees 54. Then he sold the bicycle to Nikhil for rupees 1,134 with no loss and no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased. आता इथे बघा 3 कॅरेक्टर आलेले कोण कोण राजू अमित आणि ते निखिल बरोबर. आता आपल्याला कोणाचे विचारलेले फाइंड द प्राइस ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस.
cost price, get cost price of Raju ₹X. आता त्याने काय केलं, राजू सोल्ड द बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. बरोबर. सो कॉस्ट प्राइस ऑफ अमित काय 8% प्रॉफिट म्हणजे काय केलं, त्याची ₹X प्लस 8% म्हणजे काय 8/100 इंटू अगेन X. बरोबर. बाय हे जरा तुमच्यासाठी एवढं महत्वाचं आहे. किती ₹X हे त्याचे प्लस प्रॉफिट किती राहतात, X प्लस 8x/100 म्हणजे किती 100 बाय इथे एलसीएम काय 100 इंटू 100x प्लस 8x अपॉन 100 that is 108/100x. ही कोणाची झाली, कॉस्ट प्राइस ऑफ अमित. बरोबर. आता अमितने काय केलं, त्याच्यात किती खर्च केला बाय गिवन कंडिशन. अमितने काय केलं, 108 अपॉन 100x ही त्याची क्रॉस प्राइस आहे. बरोबर. कोणाची, अमितची. बरोबर. आता अमितने काय केलं, ते त्याच्यात ₹54 काय केले, त्याला खर्च केले आणि स्पेंडिंग ₹54 आणि त्याच्यानंतर नो प्रॉफिट आणि नो लॉस. बरोबर. काय केलं, नो लॉस अँड नो प्रॉफिट हे घेऊन त्याने किती रुपयाला विकले, 1134. बरोबर. म्हणजेच काय, हा टोटल आपल्याला इक्वेशन ही त्याची अमितची कॉस्ट प्राइस, त्याच्यानंतर स्पेंडिंग केले 54 आणि इथे टोटल एवढ्या रुपयाला त्याने कोणाला विकले, निखिलला. राईट. सो 108/100 प्लस 54 तिकडे आता काय -54. 4 - 4 0, 13 - 5 8, 0, 13 - 5 8, 1 carry 0, so 1080. राईट. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, X ची व्हॅल्यू काढायची. बरोबर. मग काय आपल्याला हा जो तिकडे जाताना रेसिपो करू, X = 1080 इंटू 100 अपॉन 108 रेसिपो करू. 108 1 जा 108 तिथं 108 आणि हा काय 10. X = 10 इंटू 1000 that is 1000 and therefore Raju purchased price of the bicycle for which is equal to rupees 1000. Okay. Now, second last example of practice set 12.2 is a cricket player scored 180 runs in the first match. 180 runs in first match. Put 57 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match so that the average of runs in the 3 matches be 230. Right? अथवा let the score in third match is equal to X runs. So by given condition okay, find the number of runs he should score in third match so that the average of the runs in 3 matches. The average means काय sum, तिघांची sum 180 plus 257 plus x ही झाली sum. ज्याला आपण 3 matches म्हणून 3 ने डिवाइड केलं काय average हे किती दिलं आपल्याला 230.
सो 180 प्लस 257 प्लस एक्स हा 3 इकडे डिवाइड आहे इकडे आता काय मल्टिप्लाय दोघांची सम किती 7 8 प्लस 5 13 1 कॅरी 3 प्लस 1 4 437 प्लस x is equal to 3 into 0 0 3 3 are 9 3 2 are 6 और या दोघांची बेरीज 7 8 and 5 13 और therefore x is equal to 690 minus 437 किती राहतं 690 minus 437 10 minus 7 3 9 minus 4 5 that is 253 therefore runs scoring third match 253 runs. Now last example of practice set 12.2. Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half of the age of Sudhir. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. आता इथे कोण कोण कॅरेक्टर आलेले बघा कोण कोण आले सुधीर आलेला आहे नंतर अनिल आले सुधीर वीरू आणि अनिल 3 कॅरेक्टर आहेत बरोबर सुधीर वीरू आणि अनिल बरोबर आता बघा काय काय कंपॅरिझन दिले आपल्याला फाइंड वीरूच एज आता पहिल्यांदा सुधीरचं एज कोणावर डिपेंड आहे वीरूच्या एजवर बरोबर आणि अनिलचं एज कोणावर डिपेंड आहे सुधीरच्या एजवर असं दिलेलं आपल्याला बरोबर मग आता जस्ट 3 कॅरेक्टर आल्यामुळे थोडं कॉम्प्लिकेशन आहे नीट लक्ष द्या लेट आपल्याला कुठून स्टार्ट करू आपण कारण काय सुधीर कोणावर डिपेंड आहे वीरूवर म्हणजे वीरू फर्स्ट देन सुधीर अँड देन अनिल असे आपले दोन ह्या स्टेप्स आहे बरोबर लेट Viru's age x years or therefore Sudhir's age किती 5 more than 3 times 3 times त्याच्यापेक्षा 5 more right of Viruचा x आहे त्याच्या 3 टाइम पेक्षा किती नाही 5 more बरोबर and therefore Anil's age is half of the age of Sudhir काय झालं Anil's age काय half of the age of Sudhir याचा किती हाफ आहे 3x plus 5 by 2 बरोबर आता काय दिलं आपल्याला if the ratio Anil's age is half of the age of Sudhir आता याच्यात given condition if the ratio of the sum of Sudhir's and Viru's कोण सुधीर आणि विरू बरोबर by given condition if the ratio of the sum of Sudhir's 3x plus 5 plus x to 3 times Anil's age अनिलच्या किती टाइम्स 3 times if the ratio of the sum of Sudhir's age and Viru's age to 3 times Anil's age is 5:6 किती दिलं आहे रेशो 5:6 याच्या 3 टाइम्स अनिलच्या एजच्या 3 टाइम्स या दोघांचे सम याचे 3 टाइम्स हा रेशो काय दिला 5:6 जस्ट सॉल्व करायचं आता काय किती 3x 3
3x by 5 by 2 is equal to 5:6. आता हे इकडे मल्टिप्लाय मध्ये दे 3x plus x वरती बघा कसं सॉल्व करायचं 4x 3x plus x 4x plus 5. आता हा जो क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो इकडे काय ठीक आहे 4x plus 5 इकडे काय बघा आता 3 into 3 9x plus 50 by 2 is equal to 5:6. बरोबर आता काय ही क्वांटिटी इकडे मल्टिप्लाय मध्ये 6 4x plus 5 आणि इकडे मल्टिप्लाय मध्ये 5 9x plus 15 by 2. राईट आता परत बघा हा जो आहे 2 इकडे परत मल्टिप्लाय मध्ये 2 into 6 5 9x plus 15 हा 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये घेतला पुढे काय बघा therefore 12 into 4 48x 12 into 4 48x 12 5 60 इकडे 9 5 45 and 15 5 75. Okay? Therefore आपल्याला फक्त विरुद्धचं एज विचारलेलं म्हणजे काय विचारलेलं आपल्याला x ची व्हॅल्यू करायची बरोबर मग किती 48x हा 45 इकडे येताना काय मायनस 75 हा 60 तिकडे येताना काय मायनस होईल 3x is equal to 15 x is equal to 15 by 3 x is equal to 5 and therefore zero's age is 5 years. Okay.